ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. लातूरमध्ये शेळी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश, 21 गुन्हे उघडकीस, 17 लाखाचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यात शेतकरी आणि पशुपालकांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या शेळी चोरीच्या घटनांना अखेर मोठा ब्रेक लागलाय. शेतशिवारातून तसेच घरासमोरून शेळ्या चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 21 शेळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 11,75,000 रुपयांची रोकड, चोरीसाठी वापरण्यात आलेला छोटा टेम्पो आणि मोटरसायकल असा तब्बल 17,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चाकूर परिसरात चोरीच्या शेळ्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी टोळीतील काही सदस्य येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरूर ताजबंद ते चाकूर रोडवरील चापोली येथील पांडुरंग हॉटेलसमोर सापळा रचला. यावेळी छोट्या टेम्पो आणि मोटरसायकलसह संशयास्पदरित्या थांबलेल्या 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते कैलासराम वडिंगरे, राहणार शिरूर ताजबंद आणि बालाजी खंडू माने, राहणार देवणी असल्याचे निष्पन्न झाले. पंचासमक्ष झडती घेतली असता टेम्पोमध्ये तब्बल 11,75,000 रुपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथीदारासह लातूर जिल्ह्यातील विविध गावाच्या शिवारातून आणि घरासमोरून शेळ्या चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांच्या तपासात अहमदपूर, चाकूर, औसा, लातूर ग्रामीण, वाढवणा, रेणापूर, देवणी, निलंगा, किनगाव आणि भादा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे चोरी केलेल्या शेळ्यांची विक्री करून मिळालेली हीच रक्कम असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान या टोळीतील अमोल गिरधारी गुंजरगे आणि आत्माराम उर्फ पप्पू माधवराव जाधव हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत 11,75,000ची रोकड, सुमारे 5 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड छोटा टेम्पो आणि सुमारे 1 लाख रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण 17,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक पशुपालकांना मोठा दिलासा मिळालाय. शेळी चोरीच्या घटनांमागील टोळीचा शोध लागल्याने या गुन्ह्यांचा तपास आता अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला